हाय फ्रेंड्स, आज मी नर्सरीतून काही विंटर फ्लावर प्लांट्स घेतलेले आहेत. त्यातलं हे एक डॉग फ्लावरचं प्लांट आहे. ही दोन दिसतात ती कॅलेंडुलाचे प्लांट्स आहेत. एक गुलाबाचे झाड आहे आणि ही 4 कार्नेशनचे प्लांट्स आहेत. चला तर यांच्यासाठी कशा प्रकारची माती बनवायची ते मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये थोडा राईसच घेतलेला आहे, नीमखली आहे, सीवीड आहे, DAP आहे, फंगीसाईड आणि वर्मी कंपोस्ट आहे आणि हे थोडंसं एप्सम सॉल्ट आणि मायक्रोरायझा घेतलेलं आहे. हे थोडीशी माती पण मी घेतलेली आहे. चला ही कार्नेशनची प्लांट्स आपण आता रिपोर्ट करूयात. ही फक्त बघा 4 इंच पॉटमध्ये लावलेली आहे. जेव्हा आपण ह्याला मोठा पॉट देऊ तेव्हा हे प्लांट असं फुल फ्लॉवरनी भरून जाईल. हे बघा 4 इंच पॉटमध्येच लावलेलं आहे. हे टेक्सासचं प्लांट आहे. हे अतिशय सुंदर असं प्लांट आहे आणि ह्याला पावसाळ्याच्या टाईममध्ये पर्पल कलरचे असे छोटे छोटे फ्लावर्स येतात. त्यावेळेस हे प्लांट एवढं फुलांनी भरून जातं की खूप असं सुंदर असं दिसतं. त्यासाठी मी 10 इंचाचा पॉट घेतलेला आहे आणि ही माती बघा मी बनवलेली किती सॉफ्ट आणि बुरबुरीत आहे. अशा मातीत झाड लावल्यावर त्याची मुळांचा विकास खूप चांगल्या प्रकारे होतो. गुलाबाचे झाड आता आपण रिपोर्ट करत आहोत. हे लाल मातीमध्ये लावलेलं होतं. त्याची मी थोडीफार माती काढून आपल्या बनवलेल्या मातीमध्ये मी लावणार आहे. त्यामध्ये मी थोडंसं साईडनी फंगीसाईड टाकलेलं आहे. त्यामुळे फंगस झाडाला लागणार नाही आणि झाड आपलं चांगल्या प्रकारे ग्रो होईल. गुलाबाच्या झाडाला जास्त करून मातीच्या पॉटमध्ये लावलं तर खूप चांगल्या प्रकारे ते ग्रो व्हायला मदत होते. कारण उन्हाळ्याच्या टायमामध्ये जेव्हा ऊन खूप असतं, उन्हाळ्याच्या टायमात जास्त ऊन असल्यामुळे मातीच्या पॉट असल्यामुळे मुळांना थोडाफार थंडावा मिळतो. त्यामुळे आपला प्लांट चांगल्या प्रकारे राहू शकतं. मातीच्या पॉटमध्ये लावल्यावर एक फायदाही होतो. कधी आपलं पाणी जास्त झालं तर मातीचा पॉट असल्यामुळे ते थोडं पॉट पाणी शोषून घेतं. त्यामुळे मुळं एवढी खराब होत नाही. आता आपण सगळ्या बाजूने ही थोडी थोडी माती सगळ्या बाजूने टाकून घट्ट अशी कशाच्या तरी साह्याने ती घट्ट दाबून अशी घ्यायची आहे. त्यामुळे बाजूने अशी माती टाकून कशाच्या तरी साह्याने घट्ट करून घ्यायची आहे. त्यामुळे प्लांट इकडे तिकडे हलणार नाही आणि चांगल्या प्रकारे सेट होतं. या गुलाबाच्या झाडासाठी मी फक्त वर्मी कंपोस्ट, राईस हस आणि फंगीसाईड हेच मातीचं मिश्रण घेतलं आहे. ह्या मिश्रणामध्ये गुलाबाचे झाड खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होतं. हे थोडंसं मी मायक्रोरायझा टाकत आहे. त्यामुळे मुळाचं वाढ चांगल्या प्रकारे होते. अशाच प्रकारे आपण दुसरी पण सगळी झाडे आता लावून घेऊयात. चला तर मग आता दुसरा प्लांट आपण लावूयात. माती सगळ्या व्यवस्थित प्रकारे पॉटमध्ये टाकल्यानंतर थोड्या वेळाने त्याला लगेच पाणी द्यायचे आहे. झाड लावून झाल्यावर 3-4 दिवस ते थोडं सावलीमध्ये ठेवायचं असतं. त्यामुळे ते चांगल्या प्रकारे सेट होतं आणि जगण्याचे चान्स जास्त असतात. आता हे आपण प्लांट बाजूला ठेवूयात आणि दुसऱ्या प्लांटची रिपोर्टिंग करूयात. आता हे कॅलेंडुलाचे मी प्लांट घेतलेले आहे आणि याच्यासाठी मी फक्त 8 इंच पॉट घेतलेला आहे. रूट बॉल जास्त डिस्टर्ब करायचं नाही. त्यामुळे प्लांट मरण्याची शक्यता कमी असते. मातीच्या संपर्कात येणारी सर्व पाने आपण काढून टाकायची, नाहीतर त्याला मातीच्या संपर्कात आल्यामुळे फंगस लागू शकतो आणि प्लांट आपलं खराब होऊ शकतं. त्यामुळे जी पाने खालती मातीला टच होतात ती बाजूला टाकून द्यायची आहेत. आता मी हे प्लांट इथे 8 इंच पॉटमध्ये लावत आहे. ह्याचे रूट्स बघा किती हेल्दी रूट्स आहेत ते. याला आपण मोठा पॉट दिल्यामुळे यालाही आता थोड्या दिवसात भरपूर सारे फ्लावर्स यायला सुरुवात होईल.
सगळ्या बाजूने आता आपण पॉटच्या सगळ्या बाजूने माती टाकून ती चांगली घट्ट करून घ्यायची. त्यामुळे प्लांट हवा आली तरी पण इकडे तिकडे हलून खराब होणार नाही. मी थोडेसे मिक्स फर्टिलायझर वापरत आहे, त्यामुळे फ्लावरिंग बूस्ट होईल आणि आपल्या झाडाला भरपूर सारे फ्लावर्स येतील. प्लांट खूप हार्डी प्लांट आहे, त्यामुळे ह्याला एप्रिलपर्यंत फ्लावर्स येतात. आणि असे ऑरेंज कलरचे फ्लावर्स खूपच सुंदर असे दिसतात. ऑरेंज कलरचे फ्लावर्स जेव्हा छान दिसतात तेव्हा पॉलिनेटर्स पण फुलांवर अट्रॅक्ट होतात आणि आपल्या इथे ते अट्रॅक्ट होतात आणि आपले फुलझाडं फळझाडं यांना फळं पण जास्त प्रमाणात येतात. हे झाड आता लावून तयार झालेलं आहे. आता ते आपण बाजूला ठेवूयात. अशा प्रकारे सगळीच झाडे आपण आता लावूयात. बस स्टॉप. आता ते रेड बटन. आता आपण टेक्सास ह्या झाडाचे रिपोर्टिंग करूया. यासाठी मी ते पॉलीबॅगमधून काढून घेतलेले आहे आणि थोडीशी माती त्याची काढून घेतलेली आहे, कारण ते लाल मातीमध्ये लावलेलं झाड होतं. लाल मातीमध्ये मुळं चांगल्या प्रकारे डेव्हलप होत नाहीत, म्हणून आपण ती थोडी माती काढून घेतलेली आहे. त्यासाठी मी 10 इंच पॉट घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये ते आपण झाड लावलेलं आहे आणि आता वरून थोडी आपण माती टाकत आहोत. सगळ्या बाजूने आपण माती टाकून प्लांट सेट करूयात. माती चांगले प्रकारे घट्ट दाबून टाकायचे आहे, त्यामुळे मातीमध्ये एअर पॉकेट्स राहत नाहीत आणि प्लांट ग्रो व्हायला मदत होते. बघा तर माती किती सॉफ्ट आहे की पण खणू शकतो. अशा प्रकारे मी माती भुरभुरीत अशी तयार केलेली आहे. अशी चारी बाजूनी माती सेट करून घ्यायची आणि थोडंसं पॉटला आपटून घ्यायचं, त्यामुळे माती चांगल्या प्रकारे बसते. असे थोडेफार ठोकून घ्यायचं आहे, त्यामुळे मातीतले एअर पॉकेट्स असतील ते पण निघून जातात. आता हे झाड लावून मला तयार आहे. अशाच प्रकारे मी सगळी झाडे ही लावून घेतलेली आहेत, तुम्ही बघू शकता. आता या सर्व झाडांना आपण पाणी देऊयात. यासाठी मी हे पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये ॲप्सम सॉल्ट आणि फंगीसाईड टाकलेलं आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. ॲप्सम सॉल्टच्यामुळे प्लांटला शॉक लागतो तो कमी होतो आणि प्लांट सर्वाईव्ह करू शकतो. हे पाणी मी सगळ्या झाडांना आता देऊन घेत आहे. रिपोर्टिंगच्यामुळे प्लांटला थोडं ट्रेस्टमध्ये जातात. ॲप्सम सॉल्टचं पाणी दिल्यामुळे ते थोडाफार कमी होतं. बघा माती आपली किती बुरबुरीत आहे की पाणी टाकताच ते लगेच बाहेर येत आहे. गुलाबाच्या झाडालाही पाणी टाकून घेऊया आपण. आणि नेक्स्ट पाणी आपण जेव्हा वरचं 1 इंच लेयर ड्राय होईल तेव्हा आपण नेक्स्ट पाणी देणार आहोत. आणि ही सर्व झाडे आता 3-4 दिवस सावलीमध्ये ठेवायची आहेत. असं सर्व झाडांना मी पाणी टाकून घेते. बघा माती किती भुरभुरीत आहे की पाणी टाकताच ते शोषून घेतले जाते. चला तर भेटूया आपण आता माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.